हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन मी स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा संडे खूप खतरनाक आहे, कारण आजच्या संडेला मी तुम्हाला दाखवणार आहे माझा रायडिंग सेटअप जो मी पूर्ण केलेला आहे। आणि थोडंसं गाडीवरती चेन लूप वगैरे मारायचं आहे, तिथं ट्रायपॉड लावून ठेवला आहे, म्हणजे थोडंसं व्हिडिओ वगैरे घेईन तर मला मदतीला माझा एकमेव ट्रायपॉडच आहे। सध्या पोरं गेलीत घरी माझे व्हिडिओ काढणारे, आणि जर तुम्ही बघत असाल तर भाई तुम्हाला मी आठवण करतोय, जो बघतोय त्याला चांगलंच माहिती आहे मी कोणाला आठवण करतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की गाडीवरती चेन लूप मारणार आहे, आणि जो आपण आतापर्यंत गाडीवरती जो वन साइडेड खर्च केलेला आहे ना एका महिन्यामध्ये, काय काय सांगू तुम्हाला, तर ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। हा व्हिडिओ बघत राहा, मजा येईल तुम्हाला व्हिडिओ बघायला, कारण काहीतरी वेगळं आहे ह्या व्हिडिओमध्ये। आणि गाडीचे ॲक्सेसरीज वगैरे कशा लावलेल्या आहेत, आणि टुरिंगसाठी आज जाणार आहे मी घरी संध्याकाळी, तर तो व्लॉग वेगळा येईल, पण हा व्लॉग शूट करतोय सकाळी, आणि परत दुपारी कामावर पण जायचं आहे मला, नो छुट्टी ओनली ड्यूटी। ठीक है गाइज, अपने पास है मोटोरोला का चेन लूब और चेन क्लीनर। तर हे बघू शकता तुम्ही मोटूला चेन केयर किट। ओके भाई, तो चला फटाफट इसको इस पे लगाते हैं और हम इसका उसक जाते हैं। ठीक है, सबसे पहले तो गाड़ी को करते हैं अनकवर। इथे एक बालदी आहे ती काढून टाकतो आणि गाडीला काढतो, कारण गाडी फार दिवस झाले पुसलेली नाही, पण आज पुसून पण मतलब नाही असं मला वाटते, कारण संध्याकाळी सगळी धूळ उडणारच आहे गाडीवरती। पण मेन काय माहिती का, चेन किट, चेन ल्यूब, म्हणजे आता चेन सेट मी टाकलेला आहे नवीन, आणि चेन सेट खराब झाला होता तेव्हापासून मी आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी काळजी घेतोय। 20,000 किलोमीटरवरती माझा चेन सेट खराब झालेला, तर आता मी जराशी काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय। गाडी लावू मेन स्टँडवर, पहले चाबी को लगाते हैं इधर। ओके वेब, अयो अभी ताकत लगानी पड़ेगी। या कैसा जमाना अपने को जबरा खड़ाक कर से। ये देखो भाई, चेन का हालत देखो, चेन पहा कशा आहे, आणि आता ह्याला आपण करणार आहे क्लीन, आणि तुम्हाला मग क्लीन केल्यानंतर दाखवतो चेन कशा पद्धतीने क्लीन होते। बघा अशी चेन आहे सध्याच्या कंडिशनला, अभी इसको करेंगे हम क्लीन। ठीक आहे, ओके देवी और सज्जनो, तर आपल्याकडे मोटोरोलाचा क्लीनर आहे, ह्याच्यामध्ये हे पूर्ण किट भेटते आपल्याला, काहीतरी 600च्या मध्ये व्हिडिओमध्ये टॅग केला आहे, तुम्हाला वाटलं तर घेऊ शकता, आणि चांगलं क्लीनर आहे। ऑब्व्हियसली तुम्ही बघता म्हणल्यावर तुमच्याकडे गाडी असणार, आणि नसेल तर तुम्ही घ्यायचा विचार केला असेल, असं काहीतरी तर असेल, आणि जुनी तरी पण असेलच। चेन क्लीनर इम्पॉर्टंट हे बघा, ह्याच्यामध्ये एक ब्रश येतो 600 मध्ये, एक ल्यूब येतं आणि एक क्लीनर येतं। हे काय आहे, सॉरी हे ल्यूब आहे आणि हे क्लीनर आहे। क्लीनर ऑलमोस्ट संपने में जमा, ल्यूब अभी भी है थोड़ा सा। हा कपडा ह्याच्यात दिला आहे, पण हा कपडा एवढा भारी आहे ना का मला खराब करायला वाटत नाही, त्याच्यामुळे मी ह्याला नाही वापरेगा। ठीक आहे, वापरायला आपण दुसरा कपडा आणलेला आहे, दाखवतो तुम्हाला। ओके, क्लिनिंगसाठी आपण वापरणार आहेत हा कपडा। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं, चेन लूब मारून घ्यायचं, सॉरी चेन क्लीनर मारून घ्यायचं, ल्यूब नाही, चेन क्लीनर लूब मारायचं है। इसको ब्रश से घिस देने का। ठीक आहे, आता ह्याला ब्रशने आपण घासूया, ह्याच्याने इझी पडते घासायला। ऑलराईट गाईज, चेन क्लीन झालेली आहे, आणि आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चेन क्लीन झाली आहे। बघा एकदम खतरनाक ना, आता वेगळी दिसते का ना आधीपेक्षा, आता फरक आहे का नाही, इकडे सगळी धूळ लागलेली, माती लागलेली, सगळी क्लीन झाली। म्हणजे इन शॉर्ट काय माहीत काय, ये चीज़ से ना पूरी चेन क्लीन हो जाती है दोस्त। तर गाईज हे वाला आपला सगळं संपलं आता, तर हे फेकून द्यावं लागेल, इसका काम यहीं पे ख़त्म होता है, सेवानिवृत्ती करून टाकू ह्याला। चलो गाईज, लेट्स स्टार्ट लुब्रिकेशन। हे बघा बऱ्यापैकी चांगलं लूब मारलं आहे मी। आता गाडी थोड्या वेळासाठी आपण चालवणार नाही, आता तुमको दिखता हूँ बाकी की चीज़ें। हा बघा, हा पप्या दादा आहे, आणि हा जितू आहे नवीन आमच्या हॉस्टेलला, आताच काकांच्या बदली झाला आहे। ते दोघं पण एकदम संडेला पण काम करतात, एकदम जबरदस्त। पप्या हात दाखव ना जरा, हात दाखव व्हिडिओमध्ये। हां भाई, काम 25। तर हे बघा एवढं सगळं सामान आता काढूया। हात देखो गाईज, हात देखो, हाताची हालत देखो, सनी देओल सारखे हात झालेत माझे गदरमधल्या। तर गाईज हा आपला टॉप बॉक्स आहे, आणि ह्याच्यामध्ये सामान काय काय भरले ते पण दाखवतो तुम्हाला आता। ऐका देवा, ये देखो इतना सामान बैठा है इसमें। ही तर पहिले आपले टी शर्ट आहेत, जी वाटायचे आहेत त्यांना टी शर्ट गावाला नेऊन द्यायचे आहेत, त्याच्यानंतर घरी गेल्यावर वाटेनच। ही ड्रोनची बॅग आहे, ह्याच्यामध्ये हे बॉक्स, मला बॉक्स कलेक्शन आवडते त्याच्यामुळे सगळे बॉक्स मी आता घरी नेऊन ठेवणार आहे। हा आपल्या DJ ॲक्शन 2चा बॉक्स आहे, हा आपला पॉवर बँकचा बॉक्स आहे, हा आपला एजाज लाईटचा बॉक्स आहे, म्हणजे जे ब्लूटूथचा बॉक्स आहे हा,
हा ब्लूटूथचा बॉक्स आहे, हेल्मेटला ब्लूटूथ लावला त्याचा. हा एअरपोर्टचा बॉक्स आहे आणि साक्षात पॉवर बँक ओरिजिनल कंडिशन में देखो. आणि अजून दाखवतो, चष्मा आहे ह्याच्यामध्ये, चष्मा आहे आणि ही ड्रोनची बॅग आहे. आता ह्याला व्यवस्थित सेटअप मारू आणि गाडीवर इन्स्टॉल करू. चलो गणपती बाप्पा मोरया. इसको लगाते हैं अभी गाडी पे. ते बघा तिथं आपली गाडी आहे खतरनाक ठेवलेली आहे आणि ह्याला आता गाडीवर इन्स्टॉल करूया. आणि अजून याच्यासोबत अजून एक्सरसाइज काय काय आहेत ना ते तुम्हाला आता दाखवतो. मग तुम्ही हिशोब करत थोडा खर्च झाला आहे तो. इसको निकालते हैं, ये कंपनी के साथ फुकट दिया है. बघा ही पण फार मगजमारीचा काम आहे. वाटण कसं चावी लावायची इसको निकालने का. पहिला मला काढायला भिवास होता, पण आता मी आरामात चिल में दिल काढतो. हंटरची सीट कोणाला खोलायची माहीत नसेल ना, ते बघा इथं ही पिन आहे, हे इसको खेचणे का असा आणि सिंपल इकडून सांग खोलायचा. हातात तुमचे सीट, ठीक आहे. इसको निकाल के इधर रखते हैं आणि आता खोलायला टूल लागेल आपल्याला. टूल ह्याच्यात ना काढू, ठीक आहे. हे टूल आहे आपला, इसको टूल बॉक्स कोण ये देखो. तर ह्याच्यातला यो पाना लागत आहे ते ह्यालाच वापरू. ऑल राइट गाइज, हाथ में आ गया है अपने निकाल के. आणि असा आता याला मी काढला आहे. आता ह्याच्यावरती आपण याला टॉप बॉक्स लावायचा आहे, ठीक आहे. यो देखो टाईम यो वजन आहे काय. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही गाडीमध्ये मॉडिफिकेशन केलं ना तर वजन वस्तू येतील तुमच्या गाडीमध्ये. हे वजन आहे, हे वजन आहे, ते वजन आहे, तर गाडीचा एव्हरेज कमी होणार मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर एव्हरेजची चिंता आहे तर मॉडिफिकेशन काय बारे में ज़्यादा सोचो मत. तर ह्याला ठेवतो इथं खाली व्यवस्थितपणे इज्जतीत. आणि हा पाना पण आता ह्याचं काम झालेलं आहे. ह्याला पण गाडीच्या टूल बॉक्समध्ये ठेवतो. ह्याने दिलेला आहे टूल बॉक्स, पण ह्याचा काय वापर मला अजूनपर्यंत माहिती नाही आहे. पण जेवढा मला माहिती आहे तेवढा वापर करतो. ही ॲलन की दिली, पण ही ॲलन की जिथे पाहिजे तिथे तर लागतच नाही आहे. त्याच्यामुळं काय सांगायचं. ह्याला इन्स्टॉल कसं करायचं सांगतो. हे बघा हे 4 हुक दिसतात का इथे, ह्याच्यावरती ह्याचा खाली आहे बघा, हे बघा हे फिट करायचे. तर ह्याला ह्याच्यामध्ये असं इन्स्टॉल करायचं, बसला, ठीक आहे. आणि पुढे ढकलायचा, ओके. आणि इसको ऐसा करके इसको लॉक कर देने का, फिट. आणि इथून चावी लॉक करून टाकायची, म्हणजे हे आता ओपन नाही होणार. आणि गाडीवरून बॉक्स मला काढता येणार. आणि फायनली गाडीवरती टॉप बॉक्स इन्स्टॉल झालेला आहे. ये लो बे. ह्याच्यामध्ये सामान भागा काय आहे. या मिरच्या नाही आहेत हो काय, या टी शर्ट आहे, नाही तर मग मिरच्या घेतल्या आहेत. आता अजून दुसऱ्या 2 एक्सरसाइज आहेत आपल्या रायडिंग सेटअपसाठी. पूर्ण जो आपलं जॅकेट आहे, हेल्मेट आहे, ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले ह्याची कॉस्ट सांगतो मी तुम्हाला. हा मला पडला टॉप बॉक्स 8,000ला पडला. टॉप रॅक ह्याच्या खाली जो आहे टॉप रॅक तो 3,500ला पडला. आणि बॅकरेस 850 रुपयाचा. तर हिशोब करा हे किती टोटल झाले ते. त्याच्यानंतर मी अजून गाडीवरती लावलेलं आहे हे हँडलबारवरती कॅमेरा माउंट. हे मला 800 रुपयाला पडलेलं आहे. तर हे कॅमेरा माउंट 800 रुपयाचं. आणि हे कवर हे काहीतरी 150 रुपयाचं आहे. तर हे 800 आणि हे 150, हे पण ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि आता अजून सोबत त्याच्या दुसरं आहे ते दाखवतो, ठीक आहे. गाईज हा लुक असा आहे. आणि ह्यालामध्ये आपल्याला फिटिंगसाठी वेल क्रोज वगैरे आहेत व्यवस्थितपणे. आता ह्याच्यावरती ना पहिले त्याला जॅकेटला असं लावून घेतो मी मस्तपैकी, ठीक आहे. आणि रावस लुक येतो का नाही पाहू बरं. अरे यार ही हेल्मेटची पिन आहे का, ही माझी ह्याची आहे पिन कॅमेराची. ह्याच्यावरती आपण असे ग्लोव्ज लावणार, ठीक आहे. फिक आणि असं झिग ढिचाक डुक असे अशा पद्धतीने ह्याला थोडंसं वेल क्रोजला हे ॲडजस्ट करून घेऊ, ठीक आहे. आणि असं असं आणि असं. और ये हो चुके हम रेडी. ये हेलमेट तुम्हारे भाभी के लिए है, तो इसको बाजू पे रखते हैं, ठीक है. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे समाप्त करूया. आणि सॉरी फॉर अनएक्सपेक्टेबल एंडिंग. ही अनएक्सपेक्टेड एंडिंग आहे, कारण मी शेवटची एंड क्लिप घेतलीच नव्हती आणि मी डायरेक्ट घरी निघून आलो कामामध्ये. आणि आता इथं आमच्याकडे बाहेर जरा आलेलो आहे, संध्याकाळचा वेळ झालेला आहे, घरी पोचलेलो आहे मी. तर इथे आता थोडंसं नेटवर्कवरती आलेलं आहे. तर हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. भरपूर ब्लॉग पेंडिंग आहेत आणि मी आता एडिटिंगला बसलेलोच होतो. त्याच्यात मला आठवण आलं की मी ब्लॉग एंड लागता केला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.